नमस्कार मित्रांनो, आजचा एक छोटासा ब्लॉग आहे आणि तो छोटासा ब्लॉग फक्त हे बोट ट्रॅव्हलिंग आणि आम्ही हे जे पाठीमागे दिसतंय हे लोकेशन आहे कायगाव टोक्याचं आपल्या संभाजीनगरपासून काहीच थोड्या अंतरावर आहे. आम्ही एक रक्षविसर्जनाच्या आमच्या आजोबाच्या कार्यक्रमासाठी आलो होतो, पण सगळ्यांची इच्छा झाली की सगळ्या जणांनी आपण एकदा बोटीमध्ये बसून सफर करून येऊ. तर मी हा सफर छोटासा सफर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे आणि झाल्यानंतर तुम्ही नक्की सांगायचं की हा ब्लॉग कसा झाला. तर चला आता पुढे बघू काय काय होतं. रेडी का सगळे? तर आता आमचा बोटचा प्रवास सुरू झालेला आहे. कोणता जीव धोक्यात तर कोणता जीव खोक्यात. बरं एक मिनिट, स्वप्नील काका कसं वाटतं? एकदम तर फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे. खरोखर म्हणजे स्वप्नील भाऊ साठी सूर्यदादानं बोट केली, कारण की पावलानी जागेवर आंघोळ केली ती, याला आम्हाला जाऊन आंघोळ घालणे म्हणून बोट. आणि हे जे मंदिर दिसू राहिलं तुम्हाला, मी इथून तुम्हाला झूम करून दाखवतो. हे ह्या मंदिरापर्यंत आम्ही जाणारे बघू शकता. खूप लांबा प्रवास आहे. फायनली आमचा बोट प्रवास चालू झालेला आहे. काय म्हणतात ते, अर्धा जीव खोक्यात आणि अर्धा जीव धोक्यात. तसा हा प्रवास आहे. आमचे कोसगावचे मामा समाधान काका, खंडू काका, स्वप्नील काका, गजू काका, सुरेश काका, आमचे गोळेगावचे मामा सगळेचे सगळे दटले. आणि हा प्रवास फक्त एवढ्या गोष्टीसाठी आहे, स्वप्नील काका पावता येत नाही त्या मंदिरावर सोडून येणं झालं. बघू शकता तुम्ही, मस्त रम्य वातावरण आहे कायगाव टोक्याचं. तिकडं आपला संभाजीनगर हवे. सगळेजण याला कायगाव टोका म्हणते, पण खरं सांगायचं नाव म्हणलं ते त्रिवेणी संगम आहे. आणि या त्रिवेणी संगम सुद्धा मी तुम्हाला सेंटरला गेल्यानंतर पूर्णपणे येऊ मी तुम्हाला एक फुटेज घेऊन दाखवणार आहे. तर चला खालून घालते. हे बघा स्वप्नील काका छातीला हात लावून पान लावला. बरेचसे लांब आम्ही आलेलो आहे आणि आमचे महिला मंडळ बघू शकता तुम्ही तिकडं. आमच्या महिला मंडळ बाय बाय करताय. हे बघा सगळेजण शांत बसा, सगळेजण शांत बसा. मी काय सांगतो ते ऐका. ऐका ना तुम्ही. नाही बसेपर्यंत सगळे म्हणे काहीच होत नाही. आता अर्ध्या मधात आली, सगळे म्हणते शांत बसा. कोणी म्हणते उठू नका. बघा ऐका ना, हलू नका. स्वप्नील काका म्हणते ऐका ना, हलू नका. ड्रायव्हर बदलला, ड्रायव्हर चेंज. पहिला लर्निंग लायसन वाला होता, आता TR वाला आहे. अरे ती गाडी बघित फास्ट झाली बुलेट. बघू शकता तुम्ही, आम्ही आता सेंटरला आलेलो आहे. आणि इकडनं एक नदी येते आणि इकडं जाती, आणि इकडनं एक नदी येते इकडं जाती. सृष्टी मॅडम कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय का? तुला कसं वाटतंय बाळा? स्वप्नील काका दोन शब्द. थोडस गोडी घ्या, स्वप्नील काकाला खांद्यावर घ्या आणि तिकून या. गजू काकाची सेल्फी. खाली बैस बाळा, खाली बैस. आणि आता गाडी गतीवर लागलेली आहे, गतिमानावर. आणि नक्कीच एवढं झाड काही दुसरा नाही आपल्या नाही, एवढं झाड काही दिसून राहिलं. बाया इथं किती टावा असेल, किती पुरुष करून समजा 10 पुरुष. 200 फूट. स्वप्नील काका काय म्हणलं?
काहून? पुढे बोले म्हणून जास्त आहे ना काय अडचण नाही, स्वप्नील काका सोडू तुम्ही, कान घेऊ नका तुम्ही. स्वप्नील काका सांगितलं मग हात धरतो. बर मला काय वाटतं सगळ्याची इच्छा आहे स्वप्नील काकाने एक डुबकी माराव. बरं याच्यावर तुमचं काय मत आहे स्वप्नील काका? तू पाण्यात हात घालून दाखव त्याला. एक हात पाण्यात घाला. हा एक डबल पाण्यात हात बी घालू शकतो तो. कारण की कसं अरे ऋषी बरोबर ना. आपल्या अंगून अशी वाकडी उरली जरशी आहे ना खरं पूर आली नाही वर जास्त नाही मग तिथे काय मोजवर हल्ला का रे हल्ला का पाचच राहा. हल्ला का रे बाबू. हे पाय, स्वप्नील. तुमच्याकडून वजन जास्त नका करू, कारण की तुम्ही direct हे पाय, उठले तुम्ही. कुठं आलो सुरेश काका? सेंटरला का? बर स्वप्नील काकाचं तुमचं काय म्हणणं आहे? लोकांनी काय असते त्याचं म्हणणं आहे, त्याचं तरी म्हणणं आहे, त्याचं म्हणणं आहे उभट असते, उभट असते. नाही उभट असते, उभट. अरे थांबलंय आहे. त्याचं म्हणणं आहे उभट राहते, याच्यात भरोसा नका करू. करू नका सिंगल येईन बरोबर ना मग नाही झाला म्हणलं झालं करा बरोबर नासा मार. कोसगावचे मामा कसं वाटतं एक नंबर स्वप्नील काका? एक नंबर जे आहे ते चांगलं आहे, आता याच्यानंतर तो बसणार नाही, कधीच बसणार नाही मग सांगतो तिने गेल्यावर कसं कसं होतं अरे विष्णू भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? तर हे प्राचीन काळामधलं महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे आणि खूप जणांना याचं दर्शन होत नाही, कारण इथं पाणी 24 तास असतं आणि हे 24 तास पाणी असतं, त्या कारणामुळे बोटीची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. हे जे बेट दिसतंय तुम्हाला, त्या बेटापासून आम्ही तर इथपर्यंत आणि हे बोटीमध्ये आलेलो. इकडं वेदूबाई, अरे बाप साप स्वप्नील काकाकडे आला. काय रे काय उरला. अरे उठू नका. अरे मगर 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 स्वप्नील म्हणतो तसं गोष्ट आहे. पैसे- एक मिनिट स्वप्नील काका काय म्हणणं आहे तुमचं? स्वप्नील काकाचं म्हणणं आहे पैसे देऊन जीव धोक्यात घालणं. हे बाय, राणी उतरून आला तो. मंदिर डायरेक्ट पलीकडे चाललं. ड्रायव्हरचं काय म्हणणं आहे बा? काय झालं भाऊ? अरे नक मग नाही, मंदिर बांधलं. हे बाय, आता हे बाय. हे मागं बघ. भाऊ हो भाऊ कशामुळे घोडी बसू शकते नाही का? मग आता तुमचं काय म्हणणं इथून वापस? मग इथूनच हात जोडक द्यावाला, उतरून जोडा का? उतरून चला होडीवाल्यानं बी जोडले हात. तायचा जीव धोक्यात आहे आमच्या संग. कलाकारांकडे तुम्हाला ब्लॉक. तर बघू शकता तुम्ही हे जे माझ्या पाठीमागं जे प्राचीन जुन्या काळामधलं मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत आम्ही काही गोष्टीमुळे पोहोचू शकलो नाही, कारण आम्हाला होडीवाल्या दादाने सांगितलं की तिथं पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि तिथं चिखलाचा अंदाज जास्त आहे की आमची घोडी फसू शकते म्हणे, तुमच्यामुळे मये वांदे होईल, तुम्हाला इटच जे आहे ते पाणी पिणं पडन म्हणे. त्याच्यामुळे आम्ही आता वापस चाललो. चालायचं का ड्रायव्हर वापस? ओके. हे बघू शकता आमची मंडळी एकदा हाय बाय. तर आता आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललो. अरे ड्रायव्हर, अरे स्टेरिंग धरा. अरे बाप ड्रायव्हरनं सोडली स्टेरिंग, बेट राहिलं तिकडं, होडी चालली इकडं. ऑटोमॅटिक लाटामध्ये साईडला का तिला मोठ लागे नाही, फक्त काय करणं पडणार आहे असं, म्हणजे तिकडे तिकडून बाबा आता असं नाही, साईडला आरामशीर लय उशीर लागेल, बोललं. उशीर लागेल. जशी 2 ला तरी होत नाही, पण लागेल. जशी मोदीची आणि अमित शहाची मीटिंग चालती, तशी समाधान काकाची आणि स्वप्नीलची या ठिकाणी मीटिंग आहे. आता मोदी म्हणलं गेलं, समाधान काकाला म्हणलं जाईल धाडस बस, पण अमित शहाला काचकूच केलं. स्वप्नील काकाचा जीव दागदो गोराल, निर्णय घेऊ का नको, घेऊ का नको. घेऊन टाक कर्जमुक्ती झाली.
त्याचे कार्यकर्ते भगवान मामा तुमचं काय म्हणणं आहे अमित शहावर? एक नंबर माणूस ठेव. त्याची राजा राणी आली तेव्हा एकदा लोखंडाचे ना हो दादा का भाऊ कधी एखाद्या वेळेस असं मध्ये आल्यावर पंक्चर होईल का? अरे पंक्चर झाले का पाणी उराला आता वर. अरे बाप पाणी यायला लागलं की नाही. अरे इकडं बा इकडं बा. तर एक मिनिट ड्रायव्हर भाऊ कोण थांबलो आपण चाललोय का? बरोबर अरे पवित्र पाणी दादा नीट कसं धार काटेल काने काने काटून आणि मग धार काटल्यानंतर तसं काढत येऊ भाऊ आता या पुला घालून पलीकडे काढता का आम्हाला? पाणी म्हणते वात्री म्हणते पाणीच नाही म्हणजे गंमत. हा? मायच्या गाडी. हे इथून आलो आम्ही आम्ही का भोकरदन इकडे तू इकडे कुठं चालला? नाही ना भाऊ आम्हाला पैठणचं त्रास नाही बरं अरे आम्हाला लग्न नाही होईल रे बाबा. अरे बाबा ये तिकडे अरे पैठणला नको कावा तरी पैठणला आणतेच घरची पुन्हा डबल आणलं एकदाच पैठणला बरोबर अरे काऊन चक्कर मारला रे बाबा? चाल चाल पैठणला जोडी भेटला म्हणते भाऊ. ओढते ना भाई आमच्यातला ड्रायव्हर पास होता का? तर जमू शकतो आम्हाला एक दोन दिवशी शिकू आम्ही बघू शकता तुम्ही मंदिर किती लांब आहे. आम्ही आता मंदिराजवळ जाऊन आलेलो आहे. आव जर बसले तारा गिरा काही आहे का याला बोटला काही मगर गिगर आलं मग समजा एक विषय समजा नाही येत का पण समजा एखाद्या वेळेस आहे समजा एखादा जीव आला समजा तर ते कटू शकतो खाली असं म्हणजे काही धारदार आहे नाही का पुरा डांबर लावेल त्याला. अरे याच्यात कुठे काय पुरे थोडंच असत नाही बाबा काय मेले काय ते? पाण्यात का बरं त्याला कसं पाहिजे आमचं? Direct मंदिर पाकून राहिलं तिकडे वर नेलं पहिलं मग खाली या बोट मधली जी बैठक चालू आहे जी मी रेकॉर्ड केली कुठंच तुम्हाला ऐकायला भेटत नाही. कोणी म्हणतं जानवरीन, कोणी म्हणतं धार आहे का, कोणी म्हणतं चाकू आहे का. खरं ना समजा एखादा वेळ आला असता स्वप्न समजा एक विषय करू बरं नाही, आपल्याला आला असतं समजा तर आपल्याला माहित नव्हतं ना याला धार आहे कोरे तर रिकामं खरं का तू म्हणतो ना पुट्टर झालं पुट्टर ना पुट्ट तर हे लोकांना काय करतो नाही त्याला धरून सायकल लवकर लागला असतो ना कधी टाइम भरतो तुला पाहून 100% उद्या शौर्याला गोल्याला त्याला आम्ही शिकवलं गेल्या वर्षी ते औषध शिकवले पोराला पाहुणे शिकायला यायला पाहिजे. त्याच्यात फक्त बर स्वप्नील काका प्रवास कसा वाटला? सुखाचा झाला. चांगला वाटलं सुखरूप वापस आलो हे मला सुरेश काका हो, गजूभाऊ. सुरेश काका इकडे ऐका ना. गजूभाऊचं म्हणणं मी आता स्वप्नील भाऊची आपल्या म्हणजे उर्फ अमित शहाची एक मुलाखत घेतली बा प्रवास कसा वाटला की प्रवास तर सुखात झाला पण सुखरूप वापस आलो याचा आनंद आहे म्हणे मला. इथून जेवढं जाऊ शकतो आता. माझ्या जेवणासाठी तुमच्या बी सांगू राहिलो मी. आणि हे जे आमच्या संख्ये मंडळी अर्धी इकडेच राहिले ते तिकून हाता पुरवले. अरे तुम्ही फायद्यात राहिले आमचा जीव धोक्यात गेला तर अर्ध्यात गेल्यावर. अरे वा आम्ही आमचा सुखाचा प्रवास सुखरूप वापस आलो. स्वप्नील काकाचं म्हणे आम्ही सुखरूप वापस आलो हेच मोठी खंत आहे. पण आमचे जे 4-5 जण इकडे आम्ही ठेवून ते तुम्ही तिकडे गेले पण आमचा जीव इकडे लागला होता म्हणे. चांगलं जाम तर कसा वाटला प्रवास?
एक नंबर चांगला. मग काय आपले ते महादेव महाराज की जय. तू म्हणशील काय मानणं पडलं. आणि फायनली ड्रायव्हरने आम्हाला सुखरूप ब्रेक अडचण आहे. हे अजून येऊ शकतो बरं बंद झाला आता. ते पाणी आलं रे. त्याला ओढ राहिली इकडे ती उतरू नका, तुम्ही बसा. आता गडबड करू नका, गजू काकाच म्हणे गडबड करू नका. आता एक एक फायनली आलो. आणि अशा प्रकारे हा छोटासा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. आणि तुम्हाला आमचा बोट प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. खूप असा एन्जॉय केला आम्ही, एक थोड्या वेळात जास्त एन्जॉय केला आहे. ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी.